दिवसाच्या सुरुवातीला आपण आपल्या मनात ज्या काही प्रार्थना आहेत, हेतू आहेत, आपले जे काही वेदना आहेत, दुःख आहेत, सर्व काही प्रभुचरणी मांडूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगीने मी पाप केले आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून येथे तुम्हारी पवित्र मर्या, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझ्या प्रेमात न्यायाची परिपूर्णता दृष्टीस पडते व तुझ्या नियमांची मानव जातीला गरज भासते. आम्ही एकमेकांशी प्रेमाने वागावे व तुझ्या नियमांचे पालन करून न्याय मार्गाने चालावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याच्यावर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला उदंड क्षमा करील.
कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे, जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांच्या तो समीप आहे. जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांचा तो समीप आहे. मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन. मी सदा सर्व काळ तुझ्या नामाचे श्रवण करील. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. आपला प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांचा तो समीप आहे. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तो मंद क्रोध आणि अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची दयादृष्टी त्याने निर्मिलेल्या सर्व कृत्यांवर आहे. आपला प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांचा तो समीप आहे. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे मनापासून त्याचा धावा करतात, त्या सर्वांच्या तो समीप आहे. आपला प्रतिसाद. जे परमेश्वराचा धावा करतात त्या सर्वांचा तो समीप आहे. मला जगणे हे ख्रिस्त आहे. संत पौलाने फिलिपिकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल, कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी या दोहांसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरिता अधिक आवश्यक आहे. सांगावयाचे हे इतकेच की ख्रिस्ताच्या सुवातेस शोभेल असे आचरण ठेवा. हा प्रभूचा शब्द आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जयघोष. प्रभूच्या नामाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि उद्वलोकी गौरव. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, स्वर्गाचे राज्य कोणा एका धन्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यात मुलाने कामगारी लावावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने कामगारांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवली. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्यांनी बाजारपेठेत कित्येकांना रिकामी उभे राहिलेले पाहिले. तो त्यांस म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हास देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या आणि 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे आहात? ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर घेतले नाही म्हणून. त्याने त्यांस म्हटले, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाराला म्हणाला, कामकऱ्यांस बोलाव
आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरीही त्यांनाही रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधण्याविरुद्ध कुरकुर करीत म्हटले, या शेवटल्यांनी 1 तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हास त्याने सारखेच वेतन दिले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझा अन्याय करत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला होतास की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे त्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मला आपल्या मर्जीप्रमाणे करण्याचा हक्क नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानात 2 प्रवृत्तीच्या माणसांतील संघर्षाचे वर्णन केले आहे. एक नोकराचे संकुचित मन व दुसरे मालकाचे मोठे मन. संकुचित मनाच्या मालकाच्या उदारतेची ईर्ष्या वाटते. संकुचित मनाला मालकाच्या उदारतेची ईर्ष्या वाटते. ईर्ष्या वाटण्याची अनेक कारणे होऊ शकतात. मनुष्याचे हृदय भावनांचा घडा आहे, ज्यामध्ये अनेक सकारात्मक व नकारात्मक भावना वास करतात. काही भावना अगदी नाजूक तर काही अगदी कठोर. काही भावना जोडतात तर काही तोडतात. काही भावना प्रकट केल्याने मानवी संबंधाचे धागे जुळतात तर काही प्रकट केल्याने मानवी संबंधाचे धागे एका क्षणात तुटतात. ईर्ष्या एक अशी नकारात्मक भावना आहे जी मानवी संबंधाचे नाते धागे तोडते. ईर्ष्या म्हणजे काय? दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःच्या हृदयात दुःख निर्माण करणारी भावना म्हणजेच ईर्ष्या. दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःच्या हृदयात दुःख निर्माण करणारी भावना म्हणजेच ईर्ष्या. हॅरॉल्ड कॉफिनने म्हटले आहे, envy is the art of counting the other fellow's blessings instead of your own. Envy is the art of counting the other fellow's blessings instead of your own. ह्या पृथ्वीवर एकही व्यक्ती नाही जिला कधी ईर्ष्या वाटली नाही. भावंड, मित्र, सहकारी सगळ्यांनाच ईर्ष्या होती. गोर विडेल राइट्स, whenever a friend succeeds, a little something in me dies. Whenever a friend succeeds, a little something in me dies. चित्रकार ही ईर्ष्येची भावना प्रकट करण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर करतात. ते डोळ्याचा रंग हिरवा दाखवतात. असमानता, न्यूनगंड, अन्याय इत्यादी ईर्ष्येची कारणे आहेत. गर्वासारख्या भावना हृदयात बाळगण्याने मनुष्याला आनंद मिळतो, परंतु जी व्यक्ती मनात ईर्ष्या बाळगते त्या व्यक्तीला मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. भावंडांमधील ईर्ष्येच्या भावनेला सिबलिंग जेलसी असे म्हणतात. भावाच्या किंवा बहिणीच्या जन्माबरोबर ईर्ष्येचा जन्म होतो. भावाच्या किंवा बहिणीच्या जन्माबरोबर ईर्ष्येच्या भावनेचा जन्म होतो. Envy is born when a sibling is born. बायबलच्या अगदी सुरुवातीलाच ह्या भावनेचा उल्लेख सापडतो. काईनने आपला भाऊ हाबेलची हत्या केली.
देवाने हाबेलचे दान स्वीकारले, पण काईनचे दान नाकारले. तुलना ईर्षेचे एक कारण आहे. जेथे तुलना नाही तिथे ईर्ष्या नाही. काईनने त्याच्या दानांची तुलना हाबेलच्या दानांशी केली व हृदयात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली. काईनच्या मनात आपल्या भावाविषयी ईर्षेचे विष रुजले. त्याला अहंकाराचे खतपाणी मिळाले आणि शेवटी काईनच्या अहंकाराला ठेच लागली. काईनच्या अहंकाराला ठेच पोहोचली. मनुष्याचा मीपणा ईर्षेचे कारण बनते. हे सत्य कधी विसरू नका की अहंकार मनुष्य आणि मनुष्य व देव यांच्या संबंधात अडथळा निर्माण करतो. मनुष्याचा मीपणा देवराज्यात प्रवेशास अडथळा बनतो. संकुचित मनाची व्यक्ती स्वर्गाच्या रुंद दरवाजातून जाऊ शकत नाही. संकुचित मनाची व्यक्ती स्वर्गाच्या रुंद दरवाजातून जाऊ शकत नाही, पण मोठ्या मनाची व्यक्ती स्वर्गाच्या अरुंद दरवाजातून प्रवेश करू शकते. स्वर्गाच्या दरवाजातून प्रवेश शरीराच्या आकारावर नाही तर मनाच्या मोठेपणावर अवलंबून असतो. स्वर्गाच्या दरवाजातून प्रवेश शरीराच्या आकारावर नाही तर मनाच्या मोठेपणावर अवलंबून असतो. माझे अंकल फादर डॉक्टर शैलेंद्र रॉड्रिक्स लिहितात, द साइज ऑफ द बॉडी डज नॉट मॅटर फॉर द एंट्री थ्रू द डोर ऑफ हेवन, but the size of the ego matters. The size of the body does not matter for the entry through the door of heaven, but the size of the ego matters. Key to this door is egolessness. Key to this door is egolessness. The broad-minded person can enter through the narrow gate, but the narrow-minded person cannot enter through the broad gate. संकुचित मनाची नोकर देवाच्या आशीर्वादास पात्र ठरत नाहीत. संत योहान सारखी मोठ्या मनाची मनोवृत्ती त्यांच्यात नव्हती. येशूच्या भोवती वाढलेली गर्दी व येशूची वाढती लोकप्रियता पाहून योहानाच्या शिष्यांच्या मनात ईर्षेची भावना निर्माण होती. त्यांनी योहानाकडे याविषयी तक्रार केली. तेव्हा योहान त्यांस म्हणाला, तो महान व्हावा व मी लहान व्हावे हे योग्यच आहे. तो महान व्हावा व मी लहान व्हावे हे योग्यच आहे. जो मनुष्य मनात ईर्ष्या बाळगतो तो मी महान व्हावा व तो लहान व्हावा ही मनोवृत्ती बाळगतो. ज्याच्या हृदयात ईर्ष्या असते त्याला नेहमी असे वाटते की त्याच्याबरोबर अन्याय झाला आहे आणि मग तो अन्यायाविरुद्ध कुरकुर करतो. आजच्या शुभ वर्तमानातल्या नोकरांना वाटते की त्यांच्याबरोबर अन्याय झाला आहे. ते आपल्या मालकाच्या उदारतेची प्रशंसा करू शकले नाही. ज्याचं मन मोठं असतं त्यांचा हात देखील मोठा असतो. ज्यांचं मन मोठं असतं त्यांचा हात देखील मोठा असतो. गोष्ट आहे एका लहान मुलीची. ही मुलगी किराणा दुकानात जाते. चॉकलेटच्या बर्नीकडे पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटतो. दुकानदाराला तिची दया येते. तो मुलीला विचारतो, तुला चॉकलेट हवी आहेत काय? मुलगी होकार देते. दुकानदार म्हणतो, हात घालून मुठभर चॉकलेट घे. ती थोडा वेळ विचार करते, स्वतःच्या हाताकडे पाहते व दुकानदाराच्या हाताकडे पाहते व म्हणते, तुमचा हात मोठा आहे, तुमच्याच हाताने द्या. आज प्रत्येक जण हात मोठा करण्याऐवजी मोठा हात मारण्याचा प्रयत्न करतो. आज प्रत्येक जण हात मोठा करण्याऐवजी मोठा हात मारण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण मोठेपणाच्या शोधात आहे. मोठेपणा मनुष्यात अहंकाराची भावना निर्माण करतो व अहंकार ईर्ष्येला जन्म देतो व ईर्ष्या हत्येस प्रवृत्त करते. ईर्षेमुळे मुख्य याजकांनी येशूला धरून दिले, त्याच्यावर खोटे आरोप लावले व त्याची हत्या केली.
ईर्ष्या जीव घेऊ असते. ईर्षेमुळे काईनने भाऊ हाबेलचा खून केला. योसेफाच्या भावांनी त्याला विकले. राजा आहाब नाबोतची हत्या करतो व परुषी येशूला क्रुसावर खेळतात. आजही काईन जिवंत आहे. हो, आजही काईन जिवंत आहे. फादर शैलेंद्र आपल्या आदामाचे दुःख ह्या लेखात लिहितात. काईनने हाबेलचा खून केला. काईनने हाबेलचा खून केला. हाबेलचा वंश संपला व काईनचा वंश राहिला. हाबेलचा वंश संपला व काईनचा वंश राहिला. त्या वंशात काईनचा अंश राहिला. त्या वंशात काईनचा अंश राहिला. काईनच्या वंशात त्याचा अंश राहिलेला आहे. आणि म्हणूनच आज भाऊ भावाचा, मित्र मित्राचा, सहकारी सहकार्याचा खून करत आहे. इच्छा पुरी होत नाही म्हणून ईर्ष्या करू नका. इच्छा पुरी होत नाही म्हणून ईर्ष्या करू नका. ईर्षेवर एकच उपाय आहे. ईर्षेवर एकच उपाय आहे व तो म्हणजे प्रेम. संत पौल आपल्या करिंथकरांस पत्रात लिहितात, प्रेम ईर्ष्या करत नाही. हृदय सगळ्या भावनांचं भंडार आहे, परंतु फक्त एकाच भावनेचं प्रतीक आहे. हृदय सर्व भावनांचं भंडार आहे, परंतु फक्त एकाच भावनेचं प्रतीक आहे व ते म्हणजे प्रेम. हृदय तुटतं पण तोडत नाही. हृदयात प्रेम बाळगा, ईर्ष्या नाही. हृदय तुटतं पण तोडत नाही. हृदयात प्रेम बाळगा, ईर्ष्या नको. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्यास क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याच पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायस परत येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या बंधू भगिनींनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी नाही, आपल्या गरजांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपले परम गुरु स्वामी पोप फ्रान्सिस, आपले आध्यात्मिक मेंढपाळ व आपल्या धर्मप्रांतात कार्यरत असलेले सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांच्यावर परमेश्वराने भरपूर आशीर्वाद पाठवावा व त्यांचे आरोग्य चांगले राहावे. तसेच ख्रिस्त सभेचे कार्य करण्याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. देवमातेच्या मध्यस्थीने आम्ही अनाथ, निराधार, परक्या आणि पोरक्यांसाठी आशीर्वाद मागतो. आमच्या दानशूर वृत्तीमुळे त्यांचे जीवन सदोदित आशीर्वादमय ठरावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व इतर सेवक सेविका आपले जीव धोक्यात घालून रोग्यांची सेवा करत आहेत. त्यांना परमेश्वराचा विपुल असा आशीर्वाद व त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा यावा. तसेच सर्व धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. हे स्वर्ग हे प्रतिसाद परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो. तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्या पुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या त्याच्या पवित्र सभेचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या विश्वासाची व प्रेमाची प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. ह्यांचा दयेने स्वीकार कर. ही दाने आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनवू. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराची आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हामध्ये सारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावी. आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेली तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभू, सर्व दूत व सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो.
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचं तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, आपल्या पित्याचे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याची कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुर्स डॅनियल, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याची आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांस तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमीन. परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकवले, म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो, हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, आणि वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता
आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर आमच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांचे शांती वंदन करूया. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाचे पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.